नमस्कार. सावित्री शक्तिपीठाचे संस्थापक आदरणीय कुलधरण सर, तसेच माझे सर्व मार्गदर्शक आणि तमाम सावित्रीच्या लेकींना जय ज्योती जय सावित्री. सावित्री शक्तिपीठाअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमाअंतर्गत या ठिकाणी आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम घरच्या आवारामध्ये साजरा करीत आहोत. त्यासाठी घरातील आवश्यक जी झाडे आहेत, जसे लिंबूचं झाड आहे, डाळिंबाचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, चिक्कूचं झाड आहे, यासारखी छोटी मोठी झाडे लावून वृक्षारोपणाच्या कार्याला सहकार्य करत आहोत. अलीकडे होत असलेल्या अमाप वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल हा पूर्णपणे बिघडत चाललेला आहे. त्यामुळे जागतिक तापमानवाढ खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. म्हणून प्रत्येक नागरिकाचे, विशेषतः सुजाण नागरिकाचे कर्तव्य बनते का त्याने एक तरी मोठा वृक्ष आपल्या जीवनामध्ये लावला पाहिजे आणि आपण नागरिक असल्याचं सार्थक केलं पाहिजे. कारण प्रत्येकाला जीवनामध्ये गरज असते ती ऑक्सिजनची, आणि त्यासाठी वृक्ष लावणे, वृक्षदिंडीसारख्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेणे आणि त्याला प्रतिसाद देणे हे आपलं कर्तव्य आहे. रोपण योगिता कुठलं झाड लावताय? मी हे गुलाबाच्या झाडाला काटे असतात, हे नक्की निश्चित. पण गुलाब कधी त्याचा हिशोब ठेवत नाही, कारण त्या काट्याला धरून तो राहत नाही. तो काहीतरी अंतरावर गेलेला असते. आपल्याला तुकाराम महाराजांना सांगितलं आहे, वृक्षवल्ली माझी सोयरी. आपण त्याच नियमानं आणि त्याच पद्धतीनं चलाले हवं. असे गुलाबासारखे काटे आपल्याही जीवनात येतात, पण त्याला न मोजता न संभावता आपण पुढे चालत राहावे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी ही सुस्वरी आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. धन्यवाद.